तर आज सायंकाळच्या जेवणामध्ये बनवत आहे फक्त आणि फक्त काकडीचे थालीपीठ। त्यासाठी काकडी घेतली, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, पुसून घेतली आणि त्यानंतर त्याचा किस काढून घेतला। आता थालीपीठ बनवण्यासाठी त्यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन आणि तांदळाचं पीठ टाकलं। त्यानंतर चवीनुसार ओवा, मिश्रणामध्ये लसण, जिरं आणि मिरचीचा पेस्ट टाकला, म्हणजे तिखट वगैरे टाकायची गरज पडणार नाही आणि मुलांना चावणार सुद्धा नाही। काकडीमध्ये फायबर असते आणि पाण्याचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपली पचनक्रिया जी आहे ती लवकर होते। म्हणजे संध्याकाळी जर आपण थालीपीठ खाल्ले तर पचायला एकदम सोपं आणि इझी आहे। त्यामुळे संध्याकाळी जेवणाऐवजी काही बनवायचं असलं तर थालीपीठ बनवले तरी चालेल। आता मस्त असं हाताने जे आहे मिश्रण तयार करून घेतलं आणि आपल्या नॉनस्टिक तव्यावर, आता हा तवा म्हणाल तर माझा खूप जुना तवा आहे, कधी निघेल कधी नाही निघेल याची अजिबात गॅरंटी नाही, पण इथे हाताच्या साहाय्याने जे आहे मस्त असा राऊंड करून घेतला। आणि चला या प्रकारे माझे थालीपीठ जे आहे तयार झालेले आहे। एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब